तर जय शिवराय मित्रांनो, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत रायगडला, कारण काय आहे महाराजांचा राज्याभिषेक. आजची तारीख आहे 9 जून. तर 9 जूनला आपला तिथीनुसार असतो राज्याभिषेक, त्यामुळे आपण चाललो रायगडला. आणि मित्रांनो, ही बघा ही बॅग अशी मी भरली, कारण का आम्ही जाणार होतो आदल्या रात्री स्टेला रायगडला 2 दिवस. पण तो प्लॅन का कॅन्सल झाला हे तुम्हाला यूट्यूबला कळेल, त्यामुळे यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग बघा, त्यामुळे तुम्हाला समजेल की का आपला यूट्यूब स्टेचा प्लॅन कॅन्सल झाला. आणि मग पेट्रोल टाकून आम्ही मित्रांनो निघलो रायगडच्या दिशेने. सुंदर असा वातावरणाचा आनंद घेत आणि माणगाव साईडनं आम्ही गेल्यामुळे आपल्याला मित्रांनो सुंदर असा क्लायमेट आणि सुंदर असा रोडचा आपण आनंद घेत घेत पोहोचलो रायगडच्या दिशेने. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो महासाहेबांच्या समाधीजवळ आणि महासाहेबांना म्हणून वंदन करून मग आपण निघलो पुढे रायगडच्या दिशेने. सावली बघून आपण जरासं खाल्लं, जेवण काय डबा वगैरे आणलेला तो, आणि नंतर मग आपण रायगडच्या दिशेने जाण्यासाठी बस लावली होती तिथे भक्तांसाठी, शिवभक्तांसाठी सगळ्या. मग त्या बसमध्ये बसून आपण रायगडच्या दिशेने मित्रांनो. आणि बघा हा इथनं आपण शॉर्टकट मारत मारत चाललो रायगडच्या पायथ्याजवळ. आणि रायगडच्या पायथ्याजवळ ठेवलेलं फ्री ऑफ कॉस्टवाले पाण्याच्या बॉटल, त्यातली एक पाण्याची बॉटल घेतली आणि मग निघलो रायगडच्या दिशेने. कारण का आम्ही ऑलरेडी खूप लेट आलो, म्हणून शॉर्टकट जे भेटेल ते शॉर्टकट वापरू आम्ही रायगडच्या दिशेने चाललो आहे. मित्रांनो, बघा ह्या आजींचं वय 80 ते 90च्या आसपास असेल. आणि ह्या काठी घेऊन का होईना आपण रायगडावर आला. आणि आमचे मित्र जे अजूनही काही ना काहीतरी कारण तर रायगडावर म्हटलं की रायगडावर पोहोचल्यानंतर आपण भेटलो आपल्या सर्व धारकरी मित्रांना. नंतर आपण तिथनं आपलं घेतलं टी शर्ट. मग मित्रांनो, टी शर्ट चेंज केल्यानंतर तितक्या तरी पालखीचे घेतले आपण दर्शन. धक्कामुक्की होत असताना आपण घेतले दर्शन. आणि त्यानंतर दर्शन घेतलं आपण बघू शकता काही मंडळी लागली नाचायला. तुम्हाला दाखवतो पुढे ब्लॉगमध्ये, कंटिन्यू करा. मित्रांनो, मग आले राष्ट्रात रेत आणि नंतर लाईन उभा राहिला मग घेतला महाराज. तर मित्रांनो, पुन्हा एकदा राहिलो लाईनीमध्ये उभा, कारण का समाधीजवळ तिथं आणि गर्दी असल्यामुळे लाईन होती. आणि मित्रांनो बघा, इथं समाधीजवळ पोहोचल्यानंतर एक वेगळा अंगावर काटा येतो. आणि मित्रांनो, आपलं नशीब इतकं चांगलं आहे की आपल्याला मागाशी दर्शन नीट घ्यायला भेटलं नव्हतं. आणि आता बघा मित्रांनो, समाधीजवळ आपण आलो आणि काय किती जवळून जाऊन चांगलं दर्शन आपल्याला भेटलं महाराजांचं. तर मित्रांनो, महाराजांच्या समाधीजवळून निघाल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिरात पालखी गेली होती. ती देखील आपल्याला जवळून पाहायला मिळाली, जवळून दर्शन घ्यायला मिळालं मित्रांनो पालखीचं. आणि आपलं नशीब इतकं चांगलं की जगदीश्वराच्या मंदिराकडे इतकी गर्दी असल्यामुळे आपल्या पालखीच्या जवळ आणि पालखीच्या जवळ राहता आलं, पालखीला जवळून अनुभवता आले. आणि शब्दात न सांगता येणारा एक्सपिरियन्स आपल्याला मित्रांनो भेटलं. मित्रांनो, आपल्याला आज खूप सुंदर अनुभव भेटलेला आहे राज्याभिषेकाचा. पहिल्यांदा आपण आयुष्यात राज्याभिषेकाला आलो. आणि आपला आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. जय शिवराय, जय शंभूराजे.